आम्ही आपले झी 24 तासवर सुरू असलेले मनाच्या श्लोकांची निरूपण सध्या ऐकतोय. त्यातून असं लक्षात आलं की मन हे आपण आत्मस्वरूपापेक्षा काहीतरी वेगळं आहे. हा. मग तरी सुद्धा मनाचा त्या आत्मस्वरूपावर इतका मोठा पगडा का असतो? किंवा अजून वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारायचा तर मनाला बायपास करून आपण आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो का? बघा, आपण सगळेजण मन या एका अतिसूक्ष्म अशा इंद्रियाच्या बरोबर संलग्न असतो, 24 तास संलग्न असतो. म्हणजे आपण बोलताना देखील म्हणतो की माझं मन म्हणजे मी मनापेक्षा वेगळं आहे. हे आपण प्रत्येक वेळेला व्यावहारिक पातळीवरती देखील बोलतो. आणि मनुष्याला आज जो सगळा त्रास आहे, या सगळ्या त्रासाचं जर आपण मूळ केंद्र शोधायला गेलो तर ते मानवी मनच आहे. कारण की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असे जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तेव्हा या मनामध्ये निश्चितच एक अशी विलक्षण ताकद दडलेली आहे ज्याची आम्हाला अजूनही अनुभूती नाही. आपण शास्त्रांमध्ये ऐकतो की मन हे ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. हे अगदी खरं आहे. पण मनाची आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाणाऱ्या प्रवासाची जर आपण नीट एक संलग्न मालिका समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं की मनाशिवाय आत्मस्वरूपापर्यंत जाता येणं शक्य देखील नाही. ते कसं? बघा, आपल्या भारताने काही काळापूर्वी मंगळावरती यान सोडलं होतं. तर तुम्हाला आठवत असेल तर ते मंगळावरती जाणारं यान हे कित्येक मीटर उंच होतं. आणि ते एवढं मोठं यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडताना अर्ध तुटून जळून खाक झालं. मग अर्धा भाग पुढे गेला, तो सोलर सिस्टममध्ये आपल्या काही काळ चक्राकार फिरत राहिला. नंतर एका टप्प्यानंतर जेव्हा तो मंगळाच्या जवळ गेला तेव्हा त्यातला राहिलेला देखील बहुतांश भाग जळून गेला. मग तो बहुतांश भाग जळाल्यानंतर त्यातला अगदी छोटंसं एक कॅप्सूल ते मंगळाच्या दिशेने गेलं आणि ते मंगळावरती ते कॅप्सूल उतरल्यानंतर ते देखील फुटलं आणि त्यातून मग ती एक गाडी बाहेर आली मंगळावरती आणि मग तिने आपलं त्या मंगळावरती उत्खनन सुरू केलं. मग आपण म्हणाल की त्या गाडीलाच मंगळावरती उतरायचं होतं, तर मग एवढं सगळं यान सोडायची काय गरज होती? तसं हे मानवी मन भगवंतापर्यंत पोहोचत नाही, पण मानवी मन हे यान आहे. त्या मनानेच आपली जीवनाची दिशा ठरत असते, दशा ठरत असते. त्यामुळे मनाला भगवंताकडे ज्यांनी लावलं ना, त्याला त्याची दिशा मिळते. म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं देखील हे मंगल होणारं यान आहे, आपल्या जीवनाचं मंगल करणारं ते यान आहे. मग मन हे देहबुद्धीच्या स्थूलात्मक पातळीवरून साधनेने वरती उचललं जातं. मग एका टप्प्यावरती जेव्हा ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पडणार आहे तेव्हा देहबुद्धीच्या आधाराने मन सुटतं आणि मन आत्मस्वरूपाकडे झेपावतं. मग आत्मस्वरूपाकडे जाताना ते मन शेवटी एका कॅप्सूल रूपामध्ये त्या आत्मस्वरूपापर्यंत जातं. तिथं ती कॅप्सूल देखील फुटते आणि तिथून ती जाणीव, अतिसूक्ष्म जाणीव, ती या भगवंतामध्ये जाऊन विसर्जित होते.